नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा तुमची उद्या आहे म्हणजे 20 तारखेला आहे. तुम्ही पेपरच्या दिवशी हा व्हिडिओ पाहत असाल किंवा मग किंवा आज पाहत असाल पेपरच्या आदल्या दिवशी. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण की जे मराठी विषय आहे, ही आपली मातृभाषा आहे आणि ह्याच विषयाला जास्त करून मुलांना जे आहेत ते कमी मार्क्स याच विषयाला मिळतात. तर हे कमी मार्क्स पडू नये म्हणून त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. एकदम इम्पॉर्टंट व्ही-आय-एम-पी आणि जे रिपीटेड क्वेश्चन आहेत मी त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याबरोबर आधी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून 10वीचे इथून पुढचे सगळे पेपर्स या चॅनलवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. त्याचबरोबर याचे काही PDF वगैरे इम्पॉर्टंट मटेरियल्स आपल्या ॲपला अवेलेबल आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ते देखील मी तुमच्यासाठी फ्री करून टाकलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर लवकर ॲप पण डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा याच्यावरती प्ले स्टोअरला सर्च केलं GMS एज्युकेशन, तर GMS एज्युकेशन सर्च केल्यानंतर पहिलंच ॲप आहे. तर ते ॲप डाउनलोड करा, लॉग इन करा आणि त्यानंतर ते त्या ठिकाणी स्ट्रीम निवडून तुम्ही ते डाउनलोड करू शकता मटेरियल, प्रिंट पण काढू शकता. आता पहा, सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला माहिती असतो 80 गुणचा पॅटर्न असतो. बऱ्याच जणांना पाससुद्धा म्हणजे बऱ्याच विद्यार्थी म्हणतात आम्हाला पासिंग पुरते मार्क मिळाले तर खूप चांगलं होईल किंवा आम्ही 2दा 10वीचा मराठीचा पेपर दिला आहे पण आमचा काही सुटत नाही, असे मला मेसेज आले होते मागच्या वेळेस. तर त्यांना आपण जी इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर दिली त्यांनी ती केली फक्त आणि ते पास पण झालेत आणि चांगला मार्क्स त्यांनी स्कोर केलेला आहे. विभाग एक गद्य असतो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मेन म्हणजे गद्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतात. गद्यामध्ये कसे मिळतात तर पहा, ते काहीच नाही, तुमच्या बुकमधला पॅसेज असतो. हा पॅसेज तुमच्याच बुकमधला आहे. हाच पॅसेज मराठीतून तुम्हाला फक्त वाचायचा आहे. ठीक आहे, वाचायचा आहे आणि तो कसा वाचायचा आता ते मी एकदा सांगतो. पहा, 2 मिनिटात सांगतो जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आणि तुम्हाला वेळ नाही आहे, मला पण माहिती आहे. पण हा व्हिडिओ नक्की पाहून जा. ठीक आहे. आता हे जे पॅसेज आहे तो एकदा वाचा. ठीक आहे. सगळा पॅसेज वाचून झाला. ठीक आहे. वाचला. हां सर, वाचला. त्यानंतर क्वेशनकडे या. क्वेशन वाचा. आकृती पूर्ण करा क्वेशन आहे. त्यानंतर क्वेशन काय आहे तो, त्याच्यात 4 बॉक्स लिहिले. ठीक आहे. दुसरा काय, उत्तरे लिहा. त्यानंतर आहे स्वमत. स्वमत तुम्ही मनाने लिहू शकता आणि याचे 3 मार्क्स फिक्स असतात. ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात. ते तुमचं मत मांडायचं आहे त्या ठिकाणी. काही लिहून टाकायचं, काही अडचण नाही. मार्क्स मिळतात म्हणजे मिळतात. राहिला प्रश्न या 2चा. तर या ठिकाणी हे 2 आणि 2 हे 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आता 4 मार्क्सचे क्वेश्शन राहिले. आता उत्तरे लिहा. आता 4 मार्क्स म्हणजे या ठिकाणी 1 मार्क्स आहे याला. तर या ठिकाणी रोबो वेटरची सर्व्हिसिंग. आता हा प्रश्न वाचायचा आणि लगेच दुसऱ्यांदा पॅराग्राफ वाचायचा आणि त्याचं उत्तर लगेच शोधलं जातं. त्याला अंडरलाईन करायचं पेन्सिलने, डार्क नाही करायचं, एकदम फिक्कट करायचं जेणेकरून ते परत खोडता येणार आहे. शक्यतो करूच नका. पण जर सापडत नसेल तर डार्क नका करू. फक्त काय करा, एक असं पेन्सिलने फिक्कट करा, जे असं इरेज करता येईल. ठीक आहे. म्हणजे नाहीतर विद्यार्थी कसं करतात, की ते इरेजच होत नाही. असं नका करू. ते फिक्कट करा जेणेकरून ते इरेज करता येईल. त्यानंतर आहे पहा, मध्ये पण आहे कृतीनुसार, आकृतीनुसार म्हणजे उताराचा आहे. ठीक आहे. तर सेम करायचं मी जे आत्ता सांगितलं ते. आता इम्पोर्टंट क्वेश्चन पण मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कुठं भेटणार आहे. ठीक आहे. अपठित गद्य. अपठित म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज होता. आता हा पॅसेज वाचलेला नसतो तुम्ही. अपठित गद्य तुम्ही तरी वाचलेला असतो. पुस्तक कधी-कधी वाचता तुम्ही मराठीचं. वाचा नका वाचू, पण असतो पुस्तकात, हे मला सांगायचं आहे. अपठित गद्य. अपठित गद्यामध्ये पहा, या ठिकाणी काय आहे, तर हा सेम प्रोसेस फॉलो करायची. हा पॅसेज वाचायचा, परत प्रश्न वाचायचे, परत पॅसेज वाचायचा आणि उत्तर लिहायचे. तुमचे हे या ठिकाणी तुमचे मार्क्स फिक्स झालेले आहेत. स्वमतला मार्क्स मिळून जातात. पद्य विभाग. पद्य म्हणजे कविता. आता पहा, कविताचा विभाग आहे प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा असतं. यामध्ये पहिलाच प्रश्न असतो योग्य अयोग्य येईल किंवा योग्य अयोग्य ओळखा. ठीक आहे. हा प्रश्न असतो. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, त्यानंतर क्वेश्चन दुसरा जो आहे त्यामध्ये काय असतं, की तुम्हाला आता या ठिकाणी दिलेलं आहे, जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे. किंवा वेगळे क्वेश्चन येतात. पण हे कवितेतलेच येतात. त्यानंतर अ, पद्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहायचा. हे जे जसं दिलंय त्याचा फक्त अर्थ लिहायचा किंवा या ठिकाणी रसग्रहण म्हणून येतं, काव्य सौंदर्य वगैरे या ठिकाणी आलेलंच आहे. पहा, या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने येतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे एकदम व्यवस्थित करायचं आहे. मुद्देसूद तुम्हाला हा व्हिडिओ पाहिला तर त्यानंतर तुम्ही मुद्देसूदच लिहिणार आहात. मी जसं सांगतोय तसंच लिहायचं फक्त, जास्त नाही. पेपरच्या 10 मिनिटं आधी जरी हा व्हिडिओ पाहिला तरी तुमचा पेपर एकदम प्रॉपर लिहिण्यात येणार आहे तुम्हाला. आता पहा, कवितेच्या आधारे या ठिकाणी आता पहा, एक हे लिहायचं आहे तुम्हाला. एखादी कविता आहे आणि तिचं काय लिहायचं आहे, तर तुम्हाला कवितेसंबंधित खाली कृती सोडवायची. आता
अप्रिसिएशन म्हणतो आपण त्याला इंग्लिशमधून. तर कवितेचा कवी, कवयित्री. आता भारतवाक्य आणि ह्या 2 कविता खूप इम्पॉर्टंट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, IMP देतो मी करून आणि ह्याच कविता येणार आहे 100% दोन्हीपैकी एक येईल. वस्तू करा प्रॉपर किंवा भरतवाक्य करा. या दोन्हीपैकी एक करा. तुमचं 100% या ठिकाणी 4 मार्क्स कुठेच गेलेले नाहीत. हे फिक्स आहेत. फिक्स 4 मार्क्स आहेत. फिक्स 100%. दिले मी तुम्हाला 4 मार्क्स ठीक आहे. या खालील पंक्तीचे रसग्रहण करा. आता रसग्रहणचा जो हा प्रश्न आहे, तर हा पहा तुमच्याकडे अपेक्षित असेल. अपेक्षितमध्ये रसग्रहणचा अजून एक प्रश्न आहे त्या कवितेतून. आता पहा, घामातूनही मोती फुलले, या ठिकाणं श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजरी. ठीक आहे. अशा पद्धतीने हा आहे आणि याची तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची आहे? रसग्रहणमध्ये काय 3 मुद्दे लिहावे लागतात. काय तर आशा सौंदर्य, भावसौंदर्य, काव्यसौंदर्य हे लिहायचं आहे. ठीक आहे. आणि मग त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन पाहायचं. हे एकदम ईझी आहे आणि हे 4 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. ठीक आहे. ठीक आहे. फक्त कविता तुम्हाला म्हणजे अर्थ माहीत पाहिजे आणि त्याच्यात काय आहे, रसग्रहण काय, भावसौंदर्य काय, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. मग कोणतीही कविता आली तरी काय अडचण नाही. स्थूल वाचन हातचे मार्क्स आहेत, जाऊन देऊ नका. 6 मार्क्स फिक्स आहेत. पहा सांगतो, यातलं इम्पॉर्टंट डायरेक्ट सांगून टाकतो. बालसाहित्यकार गिरजा कीर या पाठाच्या आधारे मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षण आहे. विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. हा प्रश्न VIMP करा. हा प्रश्न येणार म्हणजे येणार. VIMP करा. VIMP आणि हा करून जा. किती मार्क्स मिळाले तुम्हाला? 2 मार्क्स मिळाले. मिळाले? 2 म्हणजे तुम्हाला 3 मार्क्स मिळाले. 3 मार्क्सला असतो ते 2 सोडवायला लागतात. ठीक आहे. हे 2 सोडवायचे. 3-3 मार्क्सला प्रत्येकी असतात. 3 ईच. एवढं लक्षात ठेवा. आता 3 मार्क्स मिळाले. त्यानंतर याच्या व्युत्पत्ती कोशाचे कार्य किंवा हे दोन्हीपैकी एक करून जा. ठीक आहे. एक सांगितलं मी आता. ठीक आहे. मी किती मार्क्स फिक्स केले तुमचे? 4 + 4 + 3 केले का? 8 आणि 3 12. 11. ठीक आहे. ओके. चला. विभाग 4था जो आहे, आता किती मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे हा? ठीक आहे, 7 मिनिटं झाला, काय अडचण नाही. विभाग 4था जो आहे भाषा अभ्यास. भाषा अभ्यासमध्ये फिक्स मार्क्स करून देतो तुम्हाला. समासाची नावं तुम्हाला पाठ ठेवायची आहेत आणि तो समासाचं म्हणजे कोणता समासला कोणते एक्झाम्पल आहेत 2-3 वाचायचे आहेत. फक्त पुस्तकात आहेत किंवा तुम्ही अपेक्षितमध्ये वाचा किंवा गाईडमधून वाचा किंवा कशातून वाचा. पण समास हा एकदम VIMP आणि 2 मार्क्स फिक्स आहेत. काहीच नाही करायचं. तर आता सामासिक शब्द दिला भाजीपाला, यांचे फक्त पेअर्स करायच्यात. आता पेअर लावायची, ठीक आहे. अशा पेअर लावायच्यात. तर जोड्या जुळवायच्यात योग्य आणि हां, जोड्या अशा डायरेक्ट जुळवू नका. अशा तुम्ही लहानपणी अशा जुळवायच्या. अशा इथून इथं आणि इथून इथं. अशा म्हणजे अशा आणि अशा. असं काही करू नका. डायरेक्ट काय करायचं, भाजीपाला जो शब्द आहे, हा शब्द ॲज इट इज लिहायचा. त्यानंतर त्याच्यासमोर असा बाण करायचा आणि मग नंतर त्याचं उत्तर लिहायचं. ठीक आहे. सेम करायचं. सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. आता शब्दसिद्धी पहा. शब्दसिद्धी खालील तक्ता तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. पहा, तर या ठिकाणं प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त हे शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत आणि येतात म्हणजे येतात. आता खट-पट, त्यानंतर भर दिवसा, हे असं उपसर्ग लागलाय का नाही, हे हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे हे 2 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. वरचे 2 मार्क्स असे 4 मार्क्स आणि आता तुमचा पॅटर्न मी फिक्स करून देतो. 4 आधी, 4 नंतर, +3 +4. 12 + 3 15. 15 मार्क्स तुमचे फिक्स झाले. ठीक आहे. आता वाक्यप्रचार पहा. वाक्यप्रचारमध्ये पहा 2 इम्पॉर्टंट देतो एकदम. तगादा लावणे एक इम्पॉर्टंट आहे आणि कसब दाखवणे खूप इम्पॉर्टंट आहे. मी पेपर झाल्यानंतर हाच व्हिडिओ तुम्हाला दाखवेल आणि हे प्रश्न आले होते की नाही हे दाखवेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पूर्ण नाही म्हणत आहे मी, सगळंच असंच तसं नाही येणार. मी जे सांगतोय ते करून जा आणि त्याच्या व्यतिरिक्तही करा. हेच करा असं नाही. तुम्हाला आउट ऑफ वाढायचे आहेत ना, ठीक आहे. आता या ठिकाणी वाक्प्रचार इथं 4च आहेत ना, हे पण करा आणि अन्य अजून पुस्तकातले किंवा रेफरन्स म्हणून तुम्ही गाईड अपेक्षितमधले पण करा. ठीक आहे. भाषिक घटकावर आधारित कृती करा. पहा, आता भाषिक घटकावर म्हणजे काय? शब्दसंपत्ती. आता समानार्थी शब्द, ठीक आहे. समानार्थी डोळ्याला नयन वगैरे, वृक्ष, झाड वगैरे, असं तुम्ही एक मार्क्सचे क्वेश्चन आहेत. हे घालू नका ना. विरुद्धार्थी, ठीक आहे. सोय गैरसोय, हे एक मार्क्सचे क्वेश्चन आहेत. खाली शब्दाचे वचन ओळखा. वया, मुलगा. आता वया काय आहे? तर अनेकवचन, एकवचन, मुलगा, मुलगी, असं एकवचन, अनेकवचन हे आहे. खाली शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. एकदम सोपे आहेत. हे मार्क्स तुमचे फिक्स आहेत आणि हे तुम्ही घालू नका हाताने. किती मार्क्स पडले या ठिकाणी? 1, 2, 3, 4. हे 4 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. झाले? ठीक आहे. एकदम ईझी आहे.
तुम्ही असा पॅटर्नने चाला, की तुम्हाला पेपर अवघडच असं सुरुवातीलाच जर वाटलं ना, मराठी अवघड जातंय, अवघड जातंय, आम्हाला काही जमत नाही, रसग्रहण जमत नाही, हे जमत नाही, त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवा. ते जमत नाही, हे जमत नाही असं करू नका. तुम्हाला पुढं अजून ऑप्शन आहेत ना, हे 4-4 हातातले मार्क्स घालता मग तुम्ही त्याच्यामुळे. ठीक आहे, असं करू नका. लेखन नियमानुसार लेखन. ठीक आहे, वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचा शब्द ओळखून दुरुस्त करा. कोणतेही 2 वाक्य सोडवा. 2 वाक्य सोडवायचे त्याच्यामध्ये. कोणतेही 2 सोडा आणि 2 मार्क्ससाठी आहेत. हे पण मार्क्स हाताने आहेत. खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह घालून वाक्य पूर्ण लिहा. आता विरामचिन्ह म्हणजे काय? कोमा, क्वेशन मार्क्स, एक्सक्लेमेशन मार्क हे असे विरामचिन्ह असतात. हे त्या ठिकाणी 1 मार्क्सचे क्वेशन्स आहे. पारिभाषिक शब्द त्याचा मराठीतून अर्थ लिहायचा आहे. आता वर्कशॉप, एक्सचेंज हे पुस्तकाच्या मागे शब्द आहेत. त्या ठिकाणी 1 मार्क्स फिक्स झाला. उपयोजित लेखन इम्पोर्टंट सांगून देतो. डायरेक्ट 6 मार्क्स फिक्स. पत्रलेखन जर आहे, पत्रलेखन एक हे फिक्स करून जा. म्हणजे वाचाल तर वाचाल, हे करा. ठीक आहे. फिक्स एकदम फिक्स नाही सांगत आहे मी, पण हे करा, वाचाल तर वाचाल. आणि यामध्ये कोणतं करा, तर यामध्ये तुम्हाला पहिलं सोडवा. ठीक आहे. ईझी आहे. ठीक आहे. किंवा त्याला ऑर तुम्हाला माहिती आहे सारांश लेखन असतं ते ईझी आहे. जर वेळ पुरला तर ऑरमध्ये सोडून टाका, काही अडचण नाही. जाहिरात लेखन आहे. जाहिरात लेखनमध्ये तुम्हाला अशी जाहिरात दिलेली आहे कशाची, तर कला छंद वर्ग हे येणार नाही. ठीक आहे. कला छंद वर्गाची करत बसू नका. दुसरी जाहिरात पहा. कोणतीही जाहिरात कशीही करता येते तुम्हाला, काही अडचण नाही. काही करायचं, चौकोन काढायचे, डब्बा-डुब्बा काढायचा. असं पहा. एक डबा काढा, इथं गोल-गोल काहीतरी करा, असं जाहिरात. त्यानंतर असं व्यवस्थित त्याला हे करा, इथं किंमत वगैरे, इथं काय आहे, त्याचा टायटल वगैरे असं म्हणजे आखीव-रेखीव जाहिरात, पोस्टर तयार करा एक. बातमी लेखन. आता बातमी कशावर आहे? 8 मार्च जागतिक महिला दिन. आता या ठिकाणी मराठी दिवसविषयी येऊ शकतं. ठीक आहे. आता मराठी दिवस आहे ना, मराठी दिवसाविषयी तुम्हाला येऊ शकतं. तर मराठी दिवस साजरी झाला किंवा मग याच्या आधी काय-काय झालं, शिवजयंतीची बातमी तयार करा. अशा पद्धतीने बातम्या येतात, जे होऊन गेल्या त्या आत्ता त्या. कथालेखन आहे. कथालेखनमध्ये ही कथा आहे, तर ही कथा तुम्हाला ऑरला आहे. हे नका सोडत बसू, टाईम नका घालू. प्रसंगलेखन किंवा लेखन कौशल. प्रसंगलेखन लिहा. तुम्हाला जर सोपं पडलं तर वैचारिक प्रदूषण. तुमचा विचार मांडा. प्रदूषण एक समस्या, विचारवर तुमचे विचार मांडा. याच्यात कुणी मार्क काटत नाही. तिसरा सोडून टाका. ठीक आहे. आता काही इम्पोर्टंट मुद्दे मी सांगतो, तेवढे ऐका. म्हणजे तुमचा हा व्हिडिओ पाहण्यास म्हणजे पाहिल्याबद्दल तुमच्यासाठी असं काहीतरी सार्थक झालं असं तुम्हाला वाटेल. मी IMP क्वेश्चन काय सांगितले 4 + 4 + 3 + 2 ते 1 अशा मार्क्सचे ते सगळे करा. प्लस प्लस पॉईंट काय आहे याच्यामध्ये? प्लस काय करा, तुमचा पेपर सगळ्यात पहिले मिळाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मी प्रत्येक व्हिडिओत मोठा होईल म्हणून सांगत नाही. पण या व्हिडिओमध्ये सांगतोय तुमचा पेपर उद्या आहे. विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं कारण नाही. आखीव-रेखीव पेपर एकदम व्यवस्थित इथं रेष मारा, इथं रेष मारा आणि एवढ्या रांगेतच लिहा. नवीन प्रश्न नवीन पानावर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ते पण करा आणि त्याचबरोबर त्या इम्पोर्टंट क्वेश्चन ॲपवरती अपलोड केलेले आहेत. ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करा. एकदम इम्पोर्टंट आहे. ते YouTubeला मी दिलेले नाहीत. सगळे इम्पोर्टंट क्वेश्चन्स जे आहेत, आता हे सांगितले ते पण ॲप डाउनलोड देखील करायला विसरू नका. गेमच आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. 10वीच्या सगळं क्वेश्चन इम्पोर्टन्स मिळून जातील. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करू नका. भेटू पुढच्या मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.